नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहे. पण मतदारांना काय वाटतं? आता या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे आणि 23 नोव्हेंबरला त्याचा निकाल आहे. आत्ताचा विषय माझा आजचा असा आहे की भाजपा संविधान बदलणार काय, याच्यावर खूप मोठं राजकारण या मागच्या लोकसभेच्या निमित्तानं झालं. फेक नॅरेटिव्ह आणि भाजपनं देखील म्हणजे त्याचा विचारच नाही केला की याचा इतका फटका बसू शकेल किंवा आंबेडकरी जनता आपल्यापासून इतकी दूर जाईल आणि त्याचा मतदानावर एवढा मोठा परिणाम होईल. वास्तविक पाहता मतदानामध्ये 38% वरून 37%, 1% मतदानामध्ये घट झाली. तर हा फटका बसेल हे भारतीय जनता पार्टीच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. ते थोडेसे ओव्हर कॉन्फिडन्समध्येच होते की अबकी बार 400 पार म्हणजे 400 सोडा, पण 350 वगैरे अगदी 325 आरामात होऊ शकेल. त्यामुळे 400 पार जिथं आपण म्हणतोय तिथं 300 325 म्हणजे सुद्धा हरण्यासारखी परिस्थिती मानायला हरकत नाही, इतका कॉन्फिडन्स होता. पण त्याचा विरोधी पक्षांनी, विशेषतः काँग्रेस किंवा उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीनं आणि त्याच्यानंतर लोकसभेमध्ये त्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस ते अधिवेशन सुरू झालं त्यावेळेस राहुल गांधी एक डायरीच्या आकाराचं संविधान खतरे में है, संविधानाची प्रत हातात घेऊन आले. ते मुलायम सिंग, त्यांचे चिरंजीव सुद्धा, अखिलेश यादव, ते सुद्धा ये भाजपा, ये संविधान खतरे में है, ये संविधान बदल देंगे वगैरे. त्यांना संविधान म्हणजे हा एकतर त्यांनी वाचलेलं नाहीये आणि राहुल गांधींनी म्हणजे काहीच वाचलेलं नाही असं वाटतं मला. म्हणजे शाळेतली पुस्तकं सुद्धा त्यांनी वाचली असावी असं वाटत नाही. प्रियांका गांधींनी आता वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी फॉर्म जो भरलाय ना, त्याच्यात त्यांची ती एक व्हॉट्सअपला एक हे आलं होतं. त्याच्यामध्ये त्यांची ती कर्जाची आकडेवारी आली होती की इतके कोटी, इतके लाख कोटी वगैरे कर्ज, त्यांची कुठल्या कुठल्या बँकांची प्रकरणं. मी खालच्या कॉलमवर माझं लक्ष गेलं. तुम्हालाही कुठे मिळालं तर त्यांचे ते शैक्षणिक पात्रतेचं ते हे काढून बघा. दुर्गम भागामधून अभ्यास करून मुलं IASच्या परीक्षा क्रॅक करतात आणि ह्या सगळ्या सुविधा असताना सुद्धा प्रियांका गांधींचं शिक्षण तिथं लिहिलेलं आहे. आणि राहुल गांधी तर अभ्यासही करत नाहीत आणि वाचन सुद्धा करत नाहीत. आणि वाचन नसल्यामुळं चिंतन, मनन, निजध्यास वगैरे ह्या कुठल्याच प्रक्रिया विचारातच नाही. पण याचा अर्थ त्यांना कळत नाही असं नाही, त्यांना सगळं कळतं. आपण काय बोलतो, का बोलतो याचं भान असतं त्यांना. पण ज्याला हिंदीमधला शब्द आहे ना, गुमराह करणं. आपण एखाद्याला कसं बनवू शकतो, गुमराह करू शकतो, तसं डायरीच्या आकाराचं एक संविधानाचं असं एक पुस्तक असं घेऊन लोकसभेमध्ये नाचवत होते. ये संविधान बदलना चाहते, ये लोग संविधान बदलना चाहते, भाजपा संविधान खतरे में है. संविधान बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अंडर असणारी कमिटी, या कमिटीनं जवळपास 2.5-3 वर्ष कष्ट घेऊन ते संविधान बनवलेलं आहे आणि ते हस्तलिखित स्वरूपामध्ये आहे. ते आपल्या राष्ट्रपतींच्या म्युझियममध्ये आहे. त्याची प्रत मी, हस्तलिखिताची प्रत मी बघितलेली आहे. मित्रांनो, संविधान बदलता येतं का? तर हो, संविधान 100% बदलता येतं. आश्चर्य वाटलं ना? संविधान 100% बदलता येतं. मग बदललं गेलंय का? हो, बदललं गेलंय. अनेक ठिकाणी संविधान पूर्णच्या पूर्ण 100% बदललं गेलंय. अफगाणिस्तान हा आपल्या शेजारचं एक प्रगत राष्ट्र होतं. 1980 सालापर्यंत, 85 पर्यंत अगदी प्रगत राष्ट्र. तिथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कम्युनिटीज आणि अगदी ॲडव्हान्स्ड म्हणजे बेल बॉटमच्या पॅन्ट घालणाऱ्या मुली वगैरे, त्यावेळेचे तिथले पिक्चर किंवा टीव्हीचे कार्यक्रम काढून पहा, दिसतात तिथे निसर्गाचं. आणि तेवढंच हरवणारी आणि आनंद घेणारी जनता प्रजा होती तिथली. आणि तिथे ज्यावेळेस हे तालिबान सैन्य घुसलं आणि सगळी मारामारी करून टाकली आणि मग अमेरिकेनं आणि तालिबान्यांचं युद्ध झालं
आणि मग त्या अफगाणिस्तान सरकारचा पाडाव झाला आणि मग तालिबानचं सरकार अस्तित्वात आलं. मग पुन्हा ते अमेरिकेनं हटवलं. मग पुन्हा शेवटी कंटाळून अमेरिका निघून गेली आणि मग ते तालिबानी ती राजवट तिथं स्थापन झाली. मग ते डोक्याला असं मुंडाच्या सारखं गुंडाळलेलं आणि अंगावर घोंगडी बिंगडी सारखं काय घेतलेलं, हातामध्ये बंदूक आणि हे घेऊन. मग त्या देशाच्या संविधानाचं काय झालं? पूर्वी काहीतरी संविधान होतं ना तिथे, ते बदललंच गेलं असणार. स्वाभाविक आहे ना. ज्याला राज्य करायचं त्यानं ते आक्रमण करून जिंकलं आणि बाकी सगळ्या जगाला धुडकावून लावलं, हकलून लावलं बाकीच्यांना. तर मग तो त्यांना पाहिजे तशा स्टाईलमध्ये ते डिझाईन करू शकतो. त्याच्यात वेगळं काय? इराकमध्ये सद्दाम हुसेनची हुकुमशहा होता सद्दाम हुसेन. त्या सद्दाम हुसेनला इराणबरोबर अगोदर अमेरिकेनं 15-20 वर्ष झुंजवलं. चांगला त्यांचा खनिज संपत्तीचा आणि पेट्रोल आणि क्रूड ऑइलचा चांगला साठा सगळा बर्बाद करायला लावला दोन्ही देशात. आणि नंतर तिथे इराकनं कुवेतवर आक्रमण केलं म्हणून त्याचा बदला म्हणून मग इराकमध्ये अमेरिकन सैन्य शिरलं आणि अक्षरशः कुठेतरी पृथ्वीच्या म्हणजे जमिनीच्या खाली 40-50 मीटरवर खंदकामध्ये जिथे सद्दाम हुसेन आणि त्याची मुलं ती उदय हुसेन वगैरे जी लपून बसली होती त्यांच्यावर लष्करी कारवाई केली आणि तिथे जाऊन गोळ्या घातल्या आणि मारून टाकला. आणि मग त्या देशामध्ये ते सद्दाम हुसेनचे पुतळे लोकांनी क्रेन लावून पाडले वगैरे वगैरे वगैरे. आणि मग तिथे जे सरकार नवीन काही स्थापन झालं असेल, जी सिस्टीम तयार होईल, तर ऑब्व्हियसली सद्दाम हुसेनचे जे कायदे कानून होते ते राहण्याचं काही कारणच नाही ना, नाही का? त्यामुळे आपोआपच तिथलं संविधान बदललं गेलं असणार. इजिप्तमध्ये असंच झालं होतं. इजिप्तचा सुद्धा हुकुमशाही राष्ट्र होतं इजिप्त. कर्नल गद्दाफी आपल्या भारताचे अनेक प्रोजेक्ट इजिप्तमध्ये चालू होते. गोदरेज कंपनीचे सुद्धा प्रोजेक्ट इजिप्तमध्ये चालू होते. त्या कर्नल गद्दाफी, कारण अमेरिकेनं काही ह्या लोकांना टार्गेट करून करून बरोबर संपवत आणलं. त्या कर्नल गद्दाफीला लोकांनी रस्त्यावर पळवून पळवून दगडानं ठेचून मारलेला आहे. हा इतिहास आहे इजिप्तचा. मग त्याच्यानंतर जो देश अस्तित्वात आला त्याच्यामध्ये त्यांना थोडंच हुकुमशहाची त्याच्या पद्धतीनं त्याची कारकीर्द किंवा त्याचे कायदे कानून त्या पद्धतीचे असतील. आता नंतर नवीन सरकार स्थापन झालं, त्याचा वंशच सगळा संपवून टाकला किंवा सद्दाम हुसेनचा अख्खा वंशच गायब करून टाकला. तर मग त्यानं लिहून ठेवलेली त्यांची जी आचारसंहिता किंवा ते संविधान असेल ते बदलणार असं नवीन येणारा माणूस. पण याच्यासाठी अख्ख्या देशामध्ये 360 डिग्री मध्ये उलथापालथ व्हावी लागते. म्हणजे पूर्णपणे तिथलं संपूर्ण राजवटच उलथून टाकली जायला पाहिजे. आता बांगलादेशमध्ये काय झालं? लोकांनी निवडलेलं सरकार, मग ते आपल्याकडे जसं ईव्हीएमच्या नावानं ओरडतात तसं तिकडे सगळीकडे असते, जगभरात असतं. ते ईव्हीएमच्या नावानं ओरडणं किंवा बूथ कॅप्चरिंग हे जगभर होत असतं, त्याला काही इलाज नाही. म्हणजे ते जिथे जिथे लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न केला गेला तिथे ह्या गोष्टी काही प्रमाणामध्ये, कारण ठोकशाही किंवा ज्याचे बाहुबली जे म्हणतात ते सगळीकडेच असतात जगामध्ये. तर तिथे आता तिथली जी नवीन जे सरकार येईल ते जुनं संविधान कशासाठी ठेवेल? कदाचित ते नवीन कायदे कानून, नवीन पुस्तक तयार करेल. आणि तो त्यांचा अधिकारच होता ना, कारण सगळंच नवीन. त्यांचं जे राजप्रासाद होतं ते जर आता जागेवर राहिलं असेल ना, तर लोकांनी ब्लास्ट करून मोडून तोडून, आपण तर त्याच्यात जनता घुसलेली बघितलेलं होतं. त्यामुळे संविधान बदलणं ह्या घटना आपण आता रशिया, सोव्हिएत महासंघ, अत्यंत अवाढव्य देश, अमेरिकेच्या सुद्धा चौपट आकाराचा होता रशिया. अमेरिकेपेक्षाही चौपट आकाराचा रशिया होता. एवढा महाकाय देश, ज्यावेळेस ते कार्ल मार्क्स, लेनिन ही अशी तत्ववेत्ते मंडळी होऊन गेली, यांची सगळी तत्व भांडवलशाही विचारसरणीच्या लोकांनी शेवटी गुंडाळून ठेवली. आणि ते लेनिन आणि कार्ल मार्क्स यांचे पुतळे सुद्धा क्रेन लावून उपटून काढले आणि शकलं झाली. त्यातलाच एक देश म्हणजे युक्रेन, आता जे युद्ध चालू आहे. त्यामुळं ते जे अनेक देश तयार झाले त्यांची संविधानं तर नवीन तयार झाली. रशियापासून जे काही 20-25 देश तयार झाले नवीन, किर्गिस्तान झालं, युक्रेन झालं, त्यांच्या संहिता आता ह्या 20-25 वर्षामध्ये अस्तित्वात आल्या ना नवीन. तसं त्यामुळे संविधान कुठल्याही देशाचं हे बदललं जाऊ शकतं, पण त्याला ही अशी पूर्ण 360 अंशात तो देश फिरला जायला पाहिजे, तरच हे गोष्टी शक्य होतात. मग आता भाजप काय करू शकतं? तर आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये आत्तापर्यंत
बाबासाहेबांनीच ती प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे की तुम्ही संविधानामध्ये वेळोवेळी बदल करू शकता आणि ते काळानुरूप आवश्यक राहणार आहे. त्यामुळे त्याला तशी वाट त्यांनी स्वतःच करून ठेवलेली आहे. हे जे रडतायत ना राहुल गांधी सारखं संविधान खतरे में है, तर बाबासाहेबांनीच ती प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे की संविधान हे वेळोवेळी तुम्हाला रिवाईज करायला पाहिजे आणि ते बदलायला लागणार आहे. तुम्हाला त्याच्यातले काही काही जे कॉलम्स आहेत ना, चॅप्टर्स, याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं पडणार आहे. जसा जसा काळ पुढे जाईल तसा तसा हे बाबासाहेबांचं प्रोव्हिजन आहे. पण मग राहुल गांधी किंवा मुलायम सिंग यांचे चिरंजीव यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, आज 2024 पर्यंत संविधान तयार झाल्यापासून 108 वेळा त्याच्यामध्ये सुधारणा केल्या गेल्या. 108 वेळा. त्यातल्या 100 सुधारणा या काँग्रेसनं केलेल्या आहेत. काँग्रेस राजवटीत PV नरसिंहराव किंवा अगदी डॉक्टर मनमोहन सिंग जोपर्यंत पंतप्रधान होते तोपर्यंत 100 वेळा नवीन नवीन कायदे किंवा नवीन नवीन सुधारणा बदल त्याच्यामध्ये संविधानामध्ये काँग्रेसनं 100 वेळा केलेले आहेत. आणि 8 बदल हे भारतीय जनता पार्टीचं NDA सरकार 2014ला अस्तित्वाला आलं ना, त्याच्यानंतर 8 वेळा बदल झाले. त्याच्यामध्ये एक महत्वाचा बदल म्हणजे 370 कलम हटवलं काश्मीरमधलं, किंवा CAA आणि NRC हे कायदे जे आहेत ह्याच्या अंमलबजावणीसाठी जी काही कलमं आवश्यक होती त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. कारण त्याच्यासाठी संख्याबळ लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे आवश्यक होतं ते कर्मधर्म संयोगानं सुदैवानं जवळपास मागच्या 30-35 वर्षांच्या मिलीजुली सरकारच्या नादामध्ये खूप मागं राहिलोत आपण. खूप मागं राहिलो. स्पीड कमी झाला आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचाराला एक प्रकारे पाठबळ मिळत गेला. तर जे बदल करणं आवश्यक आहे त्याचं प्रोव्हिजन बाबासाहेबांनीच संविधानामध्ये करून ठेवलेलं आहे. आता साधं उदाहरण घ्या. राजीव गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस सॅम पित्रोदा त्यांचे मित्र, कॉम्प्युटरचं युग आलं, लँडलाईन म्हणजे टेलिफोन बूथ आले, म्हणजे आपण कॉईन, 1 रुपयाचं कॉईन टाकायचं आणि देशभरामध्ये कुठेही कॉल करता येऊ लागला, असे कॉईन बॉक्स आले. त्याच्यानंतर पेजरचं युग आलं, ते थोडेच दिवस टिकलं. नंतर मोबाईल आले, नंतर मग हे फेसबुक आलं, व्हॉट्सॲप आलं, यूट्यूब आलं. आता मी पण यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड करणार, तर याच्यासाठी काही सेन्सॉरशिप असावी का? बाबासाहेबांच्या वेळेस थोडंच मोबाईल होते, नव्हते. फेसबुक बाबासाहेबांच्या वेळेस थोडंच होतं, नव्हतं. मग याच्या दृष्टीनं आता काय कायदे करायचे? मोदीजींनी ह्या कोविडच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना सवय लावली की तुम्ही डिजिटल बँकिंग करा. तुम्ही रुपे किंवा जीपे किंवा भीम ॲप किंवा फोन पे, हो, इतका कागदाचा वापर आणि ते नोटा कॅरी करण्याचं प्रमाण इतकं कमी झालं. पण त्याच्या अगेन्स्ट हे सायबर चोरटे आले, सायबर क्राईम. मागे कॉस्मॉस बँक पुण्यामध्ये 95 कोटी काहीतरी विड्रॉ केले आणि ते कुठेतरी सिंगापूरमध्ये विड्रॉ केले गेले. किंवा आता सुद्धा काही एक हरियाणामधले एक उद्योगपती आहेत, त्यांना डुप्लिकेट CBI रेड तुमच्यावर पडणार आहे आणि ईडीची रेड पडणार असं आणि व्हर्च्युअल कोर्ट तयार करून त्यांना भीती दाखवून 9 कोटी रुपये त्यांचे चोरट्यांनी गायब केले. ते जामताडा म्हणून एक उत्तर प्रदेशमधलं ठिकाण आहे की जिथून ते सायबर क्राईमच्या अगदी गावच्या गावच त्याच्यामध्ये कामाला लागलेलं असतं दिवसभर 24 तास. तर हे सायबर क्राईमची कलमं किंवा CCTV आले, CCTVचा पुरावा हा ग्राह्य धरला जाईल वगैरे वगैरे. CCTVचं फॉरेन्सिक स्टडी, CCTVमध्ये छेडछाड केलेली आहे किंवा नाही, किंवा त्याच्या संबंधीचे कायदे, हे नवीन नवीन गोष्टी. जसे जसं विज्ञानात प्रगती होईल तसे त्याचे नवीन, जसं प्रगती होते तशी अधोगती करणारी माणसं असतात ना, त्याची छेडखानी करून त्याच्यामध्ये विकृती तयार करून तुमचे परस्पर बँकेतून पैसे लुटणारी पण लोक असतात ना, OTP मागणारी लोक असतात ना, ह्यांना मुसक्या ओळायच्या कशा यांच्या? तर त्याच्यासाठी कायदे करणं आवश्यक असतं. मग हे कायदे करून हे आपल्या संविधानामध्ये घालायला नकोत का? घातले पाहिजेत ना. राहुल गांधी याला संविधान खतरे में आहे असं म्हणतात. किती विनोद आहे बघा. त्याच्यामुळे ना त्या मोदीजींनी त्याच सत्रामध्ये बालबुद्धी म्हणून असा त्यांचा उल्लेख केला. कारण हे स्वतःच हास्यास्पद काहीतरी वागायचं. आणि दुर्दैवानं
दलितांच्या जे मनावर विनाकारण बिंबवलं गेलं की दलित वोट ये हो गया, दलित वोट ऐसा हो गया, ओबीसी इधर चले गए, ओबीसी का कॉन्सन्ट्रेशन हो गया, ओबीसी और दलित सेंट्रीफ्यूग हो गए. हे अशा गोष्टींनी अजिबात विचलित होऊ नका. संविधान जर बदलायचं असेल म्हणजे मोदींना आत्ता बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात जर काही मेजर बदल करता येत नाहीत, एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी जसं संविधानामध्ये तुम्ही वाढ करू शकता याचं प्रोव्हिजन जसं केलंय त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना, म्हणजे एखाद्या घराचं तुम्ही भिंत पाडून हॉल आणि एखादं बेडरूम तुम्ही अटॅच करू शकता, किंवा किचनला जागा आणखीन टॉयलेट बाथरूम काढून तिथे भिंत काढून तिथलं किचन मोठं करू शकता. हे जसं तुम्ही घरात बदल करताना तसे बदल तुम्हाला करायला मुभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनीच मुळात ठेवलेली आहे. पण म्हणजेच तो इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचे कॉलम आणि बीम, घराचे कॉलम आणि बीम कधी जर तोडून तुम्ही भिंत वाढवायची म्हणली तर मग त्याला शेख चिल्ली म्हणावं लागेल ना, मूर्खच म्हणलं जातं त्याला. तर तसं करता येत नाही. कॉलम आणि बीमला त्या संविधानाच्या हात लावताच येत नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जर खूप मोठा बदल करायचा असेल, आता 370 हटवताना त्याला स्पेशल मेजॉरिटीची आवश्यकता होती. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 3/4 मतं हवी होती लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. ती त्यांनी ते इतर पक्षांच्या सुद्धा गळ्यात उतरवलं. मायावती वगैरे या लोकांनी सपोर्ट केला 370 हटवण्यासाठी. आणि मग एनडीएचे सगळी लोक, काँग्रेस तर 44च जागा होते, त्यामुळं ते कुठल्या कुठं कोपऱ्यात टाकले गेले. तर ही सुवर्ण संधी होती 370 हटवताना. आणखीन काही जर मूलभूत अगदी बदल करायचा असेल तर त्याला आणखीन एक सुपर स्पेशल मेजॉरिटी ज्याला म्हटलं जातं, की एक तर आपल्याला रेग्युलर कायदे जे नवीन जे करायला लागतात, हे सायबर क्राईमचं मी जे बोललो, याच्यामध्ये जर काही बदल किंवा नवीन काही सुधारणा करायची असतील तर त्याला सिंपल मेजॉरिटी म्हणजे 50% पेक्षा जास्त. त्या क्षणाला लोकसभेमध्ये बऱ्याचदा राहुल गांधींना सवय झालेली आहे की प्रश्न विचारायचे आणि मग पुढे अनुपस्थित राहायचं, गैरहजर, दांड्या मारायच्या. असे महाराष्ट्रातले पण काही तज्ज्ञ खासदार आहेत की फक्त प्रश्न विचारण्यापुरते ते लोकसभेत असतात, उत्तर ऐकायच्या वेळेस ते बाहेर असतात कॅन्टीनमध्ये, तिथे मजा करत बसलेले असतात, ते ऐकायला थांबत नाहीत उत्तर. तसं त्या क्षणाला सभागृहामध्ये जेवढे उपस्थित असतील त्याच्या 50% जास्त, म्हणजे 200 असतील तर 101 लोकांनी संमती दिली की त्याचं कायद्यात रूपांतर होऊ शकतं. ही सिंपल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटीला 3/4 लोकसभेचं आणि 3/4 राज्यसभेचं मेजॉरिटी लागते. आणि याच्याशिवाय आणखीन एक वेगळा, एक हायर मेजॉरिटीची म्हणतो, याच्याशिवाय देशभरातल्या किमान 15 विधानसभांचे ठराव लागतात. 15 विधानसभेचे 50-50 पेक्षा जास्त मतानं तो ठराव मंजूर करून केंद्राकडे जावा लागतो. कारण सर्वसाधारणतः राज्य 30 पकडली तर 15 राज्यांचे जे पाठिंबा आहे तो त्या कायद्याला लागतो. तर हे करणं म्हणजे फार मोठा द्रविडी प्राणायाम आहे. तर हे असं होऊ शकत नाही. सगळीकडे काही भाजपची सत्ता येईल आणि हे असलं काही होत नाही. परंतु लक्षात घ्या की या स्पेशल मेजॉरिटीसाठी, सुपर स्पेशल मेजॉरिटीसाठी तुमच्या माझ्या मताची किंमत केवढी मोठी आहे. म्हणून हे राहुल गांधी संसदेमध्ये ओरडू द्या किंवा आता ते प्रचारात सुद्धा येतील आणि ते सांगतील संविधान खतरे में, संविधान खतरे में. तर संविधानाचा कृपा करून जरा थोडासा अभ्यास करा. ते खरंच बदलता येतं का आणि कोण बदलू शकतं आणि कसं बदलता येतं, त्याचा खरोखर अभ्यास करा. नीट अंतर्मुख होऊन विचार करा. ही जी तरुण मंडळी आहेत ना, मला त्यांना सत्सद विवेक बुद्धी जागी ठेवून विचार करा. संविधान असं तसं सहजासहजी बदलता येणारी गोष्ट नाही. भाजपा मुळीच असं करू शकत नाही. करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं हेही मी आपल्याला सांगितलेलं आहे. कृपा करून अफवांवर विश्वास ठेवू नका. हे फेक नेरेटिव्ह याची वाट लावून टाका. नरेंद्र मोदी फक्त केंद्रबिंदू माना आणि त्या दिशेनं वाटचाल करा. त्यामध्येच तुमचं माझं सगळ्यांचं भलं आहे. धन्यवाद.